आम आदमी पक्षाचे तरुण नेते आणि राज्यसभेतला पक्षाचा आश्वासक चेहरा म्हणून ओळखले जाणारे राघव चड्डा हे सगळ्यांना ठाऊक आहेत. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात आपल्या अभ्यासू मांडणीनं आणि धारदार भाषणानं सत्ताधाऱ्यांना जेरीस आणणाऱ्या चड्डा यांना अचानक राज्यसभेतील पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवण्यात आले. पक्षाची बाजू भक्कमपणे मांडण्यात त्यांचा हातखंडा असताना आणि एक उत्तम वक्ता म्हणून त्यांची ख्याती असताना अचानक घडलेल्या या बदलामुळे राजकीय पातळीवर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे ज्या पद्धतीनं राघव चड्डा यांनी दिल्ली आणि पंजाबच्या राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण केले ते पाहता त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं कठीण वाटतं. तरीही त्यांच्याकडून हे पद काढून घेतल्यानं आप पक्षात काही फेरबदल झाले आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यासोबतच राघव चड्डा यांना अचानक का काढण्यात आलं, त्यांच्या भोवती कोणतं राजकारण फिरतंय की त्यांना जाणून बुजून टार्गेट केलं जातंय, याबद्दलचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. आम आदमी पार्टीमधील अंतर्गत राजकीय वादळ आणि खासदार राघव चड्डा यांच्यावर झालेली कारवाई यामुळे संपूर्ण सोशल मीडियावर सध्या खूप चर्चा दिसून येते. मुळात राघव चड्डा हे खासदार अरविंद केजरीवाल यांचे अत्यंत विश्वासू सल्लागार आणि पक्षाचे पडद्यामागचे हिरो म्हणून ओळखले जात होते. मात्र त्यांना राज्यसभेतील उपनेते पदावरून हटवण्यात आलं असून त्यांच्या भाषणांवर देखील बंदी घालण्यात आलेली आहे. या सर्व नाट्यामागं फक्त प्रशासकीय कारण नसून एक राजकीय किनार असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. ही परिस्थिती समजून घेताना आपल्याला राघव चड्डा यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास आणि गेल्या काही महिन्यात बदललेली त्यांची भूमिका याचा सविस्तर आढावा घेणं गरजेचं आहे. राघव चड्डा हे संसदेत एक अतिशय प्रगल्भ आणि अभ्यासू चेहरा म्हणून सगळ्यांना दिसून येतात. त्यांनी राज्यसभेत अनेक महत्त्वाच्या विषयांवर केंद्र सरकारला धारेवर धरलं होतं. मग तो दिल्ली सेवा विधेयकाचा मुद्दा असो किंवा महागाईचा प्रश्न असो, राघव यांच्या भाषणांची दखल केवळ सत्ताधाऱ्यांनीच नाही तर संपूर्ण देश घेतो. त्यांच्याकडे अभ्यासपूर्वक मांडणीचं कौशल्य आणि आकडेवारीचा अचूक वापर करण्याची समज होती. मात्र अचानक त्यांच्यावर आम आदमी पक्षाची नाराजी ओढवली, ज्याची मुळं त्यांच्या परदेश दौऱ्यात दडलेली आहेत अशी माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली. जेव्हा दिल्ली मद्य धोरण प्रकरणात ईडीनं अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आणि त्यांना तुरुंगात टाकलं गेलं, तेव्हा आम आदमी पार्टी डगमळीत झाली होती. अशा कठीण काळात पक्षाचे दिग्गज नेते रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना राघव चड्डा हे डोळ्यांच्या ऑपरेशनचं कारण देऊन लंडनला निघून गेले होते. ते तिथं अनेक आठवडे राहण्यास होते. त्यावेळेस पक्षाच्या संकट काळात एक तरुण आणि प्रभावी नेता देशाबाहेर असणं ही गोष्ट पक्ष नेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांना खटकली. त्यानंतर सोशल मीडियावरही त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. लंडनमधील त्यांचे काही फोटो आणि व्हिडिओज देखील व्हायरल झाले, ज्यामध्ये ते तेथील काही संशयास्पद व्यक्तींना भेटत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. हीच ती वेळ होती जेव्हा पक्षांतर्गत त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला सुरुवात झाली. जरी त्यांनी प्रकृतीचं कारण दिलं असलं तरी राजकारणात वेळेला महत्व असतं आणि नेमक्या चुकीच्या वेळी ते मैदानातून गायब झाले. त्यांच्या या नसण्यामुळे भाजपालाही आपवर टीका करण्याची आयती संधी मिळाली, ज्यामुळं पक्षाची प्रतिमा काही प्रमाणात डागाळली गेली. त्यानंतर अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पक्षात मोठी पुनर्रचना होणं अपेक्षित होतं. याच प्रक्रियेचा भाग म्हणून राघव चड्डा यांना उपनेते पदावरून हटवण्यात आलं. त्यासोबतच त्यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात विमान प्रवासाबद्दलची भाडेवाढ, गिग वर्कर्सचे प्रश्न आणि सिम कार्ड संबंधित कंपन्यांच्या विरोधात आवाज उठवला होता. या आवाज उठवण्याबद्दल भाजपनं पक्षावर दबाव टाकून त्यांना बडतर्फ केलं अशी चर्चा माध्यमांमध्ये होऊ लागली. म्हणून राज्यसभेच्या सभापतींना अधिकृत पत्र लिहून कळवलं की इथून पुढे राघव चड्डा यांच्याऐवजी अशोक मित्तल हे पक्षाचे प्रतिनिधी म्हणून संसदेत भूमिका मांडतील. याचा अर्थ असा होतो की आता राघव चड्डा यांना आम आदमी पक्षाच्या कोट्यातून बोलण्याची संधी मिळणार नाही. जर एखाद्या खासदाराला पक्षानं वेळ दिला नाही तर त्याला संसदेत आपलं मत मांडता येत नाही, हे एक प्रकारची राजकीय नाकेबंदी आहे. आम आदमी पार्टीनं उचललेलं हे पाऊल राघव यांना एक कडक संदेश देण्यासाठी आहे की पक्ष हा व्यक्तीपेक्षा मोठा आहे. त्यांच्या जागी आलेले अशोक मित्तल हे पंजाबमधील लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे मालक असून ते पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आहेत. या बदलामुळे असा संदेश दिला गेलाय की जे नेते संकट काळात पक्षासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहतात त्यांनाच सत्तेच्या पदी बसवलं जाईल. दुसरीकडे राघव चड्डा यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी राज्यसभेत अनेक महत्त्वपूर्ण खासगी विधेयकं मांडली होती. त्यांनी युवकांच्या रोजगारासाठी आणि स्टार्टअप्सला चालना देण्यासाठी अनेकदा आवाज उठवला होता. मात्र त्यांच्यावर अलीकडे काही आरोपही झाले होते, ज्यामध्ये त्यांनी 5 खासदारांच्या सहमतीशिवाय त्यांची नावं एका समितीसाठी सुचवली होती. या प्रकरणात त्यांना काही काळ निलंबितही करण्यात आलं होतं. जरी त्यांनी न्यायालयातून दिलासा मिळवला आणि माफी मागून सदस्यत्व परत घेतलं तरी त्यांची प्रतिमा वादग्रस्त बनली आहे. आम आदमी पार्टी सध्या विक्टिम कार्ड खेळून आणि केंद्र सरकारच्या विरोधात लढून आपली प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच राघव चड्डा यांचं उदासीन वागणं पक्षाला परवडणारं नव्हतं. पक्षात आता संजय सिंह आणि आतिशी यांचं वर्चस्व वाढलं असून राघव चड्डा हे कोपऱ्यात ढकलले गेलेत. त्यासोबतच आम आदमी पक्षावर कोणताही बाहेरचा किंवा सरकारचा दबाव आहे का असे प्रश्न सगळीकडे उपस्थित होताना दिसून येत आहेत.
तर मध्यंतरी केंद्र सरकारकडून राघव चड्डा यांच्यावर दबाव होता आणि त्यामुळेच त्यांनी लंडनमध्ये आश्रय घेतला अशी एक चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र अधिकृतरित्या असे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीयेत. असं असलं तरी आम आदमी पार्टीला याची भीती नक्कीच असावी की राघव चड्डा भविष्यात भाजपच्या संपर्कात जाऊ शकतात किंवा ते भाजपाच्या दबावाखाली पक्षात फूट पाडू शकतात. त्यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना महत्वाच्या पदांवरून बाजूला करणं पक्षाला सुरक्षित वाटलं असावं. आज राघव चड्डा हे केवळ एक साधे खासदार म्हणून उरलेले आहेत. त्यांच्याकडे ना संघटनेचं पद आहे ना संसदेतील विशेष जबाबदारी. ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील मोठी घसरण मानली जाते. शेवटी आम आदमी पार्टीमधील हे अंतर्गत राजकारण जोडलेलं आहे. केजरीवाल यांना आता असेच लोक हवेत जे पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणात असतील आणि जे कोणत्याही क्षणी पक्षाची साथ सोडणार नाही. अधिवेशनात स्पष्ट आणि प्रखर शब्दात भूमिका मांडून गरीबातल्या गरीब माणसाला न्याय मिळवून देणाऱ्या राघव चड्डा यांना पदावरून काढून टाकणं हे सामान्य माणसांना न पटणारी गोष्ट आहे. चड्डा यांनी यावर अद्याप कोणतीही उघड प्रतिक्रिया दिलेली नसली तरी त्यांची शांतता खूप काही सांगून जाते. आगामी काळात ते पक्षात आपली जागा पुन्हा मिळवतात की नव्या वाटा शोधतात हे पाहणं महत्वाचं ठरेल. पण सध्या तरी आपमधील या राजकीय घडामोडींमुळे राघव चड्डा यांचं स्थान धोक्यात आलं असून पक्षानं त्यांना पूर्णपणे बाजूला सारल्याचं चित्र स्पष्ट आहे. ही एक केवळ प्रशासकीय फेरबदल नसून ही एका मोठ्या राजकीय संघर्षाची सुरुवात आहे, ज्याचा परिणाम आगामी काळात दिल्ली आणि पंजाबच्या राजकारणावर नक्कीच होईल. बाकी मंडळी, तुम्हाला राघव चड्डा यांच्या डावलण्याबाबत नक्की काय वाटतंय? भारतात दडपशाही सुरू झाली आहे का? याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.